हरि ओम हरि ओम हरी. हॅलो मॉनिटर लावत ना थोडा ह्याचा या माईक. हरी. शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठला 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 काही वाजवा भजन करा. विठ्ठला विठ्ठला पुंडरी कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. पंढरीनाथ भगवान की. संत सेवालाल महाराज की. सब संतन की. चला विठ्ठला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो चंद्रभागा नमो पुंडलिका. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा प्रथम नमन. दुसरे चरण संताती. त्यांच्या कृपादन कथेचा विस्तार. कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या. जगी ऐसा बाप भावा. जगी ऐसा बाप भावा. जगी ऐसा बाप भावा. जगी ऐसा बाप भावा. याचा वंश सिद्धी गावा. याचा वंश सिद्धी गावा. याचा
वंश सिद्धी जावा त्याचा वंश सिद्धी जावा त्याचा वंश सिद्धी जगी जाता बाबा त्याचा वंश सिद्धी जावा त्याचा वंश सिद्धी जावा त्याचा वंश सिद्धी जावा जगी ऐसा बाबा त्याचा वंश सिद्धी जावा त्याचा वंश सिद्धी जावा त्याचा वंश सिद्धी जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धी सजावा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पुस्तक प्राप्त प्रसंगी आजची कीर्तन रूपी सेवा मौजे श्री क्षेत्र सोनखेड या अत्यंत पावन पवित्र भूमीमध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक सभागृह या अत्यंत भव्य दिव्य वास्तूमध्ये आजची ही कीर्तन सेवा आहे. सेवेचं काय निमित्त आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे, तरीसुद्धा वक्त्याचं कर्तव्य आहे या नात्यानं 1 मिनिटामध्ये सांगतो आणि पुढे जातो. विठला विठला विठला. माझं बोलणं कळायलंय ना, शब्द कळायलेत का? थोडं मोकळं करा वाटल्यास. कैलासवासी नामदेवरावजी सोमाजी राठोड गुरुजी यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 3ऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. त्यांचे 3ही सुपुत्र श्री चंद्रकांत नामदेवरावजी राठोड, श्री सूर्यकांत नामदेवरावजी राठोड आणि श्री रमाकांत नामदेवरावजी राठोड हा पूर्ण राठोड परिवार, त्यांचे 3ही मुलं, त्यांचे नातू निलेश भाऊ असतील, माझे वर्गमित्र कल्पेश भाई असतील, त्यानंतर गणेश भैया, सगळेच पूर्ण राठोड परिवाराने गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा परमार्थ साधना करत असताना एका अतिउच्च अवस्थेवर आल्यानंतर जी अनुभूती प्राप्त झाली ती अनुभूती प्रगट करणारा अभंग आहे. कोणतंही कार्य करत असताना व्यक्ती त्या कार्याचा प्रयोजनाचा अगोदर विचार करतो. बरं काय करतो? माझं बोलणं कळायलंय ना. कोणतंही काम करत असताना तो व्यक्ती त्या कामाच्या प्रयोजनाचा म्हणजे मोबदल्याचा फलाचा विचार करत असतो. मग तो व्यवहार असू द्या, संसार असू द्या अथवा परमार्थ असू द्या, हे सगळं करत असताना त्या कर्माच्या फलाचा अगोदर विचार केला जातो. तसं परमार्थामध्ये परमार्थाचं अतिउच्च फल जर काय असेल तर परमार्थाचं अतिउच्च फल म्हणजे शेवट गोड होणं हेच परमार्थाचं फल आहे. मारवाडी समाजामध्ये एक म्हण आहे बघा, अंत भला तो सब भला. अंत भला तो सब, शेवट गोड झाला तर सगळंच गोड झालं. विठला विठला. आणि तो शेवट कशाने गोड होतो? शेवट कशाने गोड होतो? तुकाराम महाराज म्हणले, शेवट तो होतो तुझी आने गोड. शेवट परमार्थाने गोड होत असतो. शेवट भगवंताच्या संगतीने गोड होत असतो. शेवट भगवंताच्या नामस्मरणाने गोड होत असतो. आणि त्या नामस्मरणाची ताकद, त्या परमार्थाची अनुभूती महाराज सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, निष्ठा गोड नाही झाला, बहु गोड झाला. शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं? सूर्ययंत्र बंद करा. आलो निजाच्या माहेरा, मी परमात्म्याच्या स्थानावरती येऊन प्राप्त झालो, परमात्मा रूप झालो. मी माझ्या स्वतःच्या माहेराला आलो. आहे का नाही? मुलीला माहेरात जाण्याचा आनंद काही अलौकिक असतो. मुलगी माहेरात आली की ती सर्व दुःखाचा तिला सासरामध्ये जे काही दुःख असतं, काही जाच असतो, काही त्रास असतो, ती माहेरात आली की त्या दुःखाचा काय होत असतो? तिला विसर पडत असतो. ती त्या मायबापामध्ये, भावंडामध्ये रममाण होत असते. तसं तुकाराम महाराज म्हणले, मी माझ्या परमात्मरूपी माहेराला आलो आणि जन्म मृत्यूच्या दुःखाला विसरलो. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाचा माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आता माझा शेवट गोड झाला म्हणजे आता या वाणीनं बोलायचं काही काम शिल्लक राहिलं नाही. ही वाणी आता माझ्याकडे राहिलीच नाही. वाणी ही माझी भगवंत घेऊन गेले, परमात्मा घेऊन गेला. ही वाणी मी त्याला समर्पित केली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ
धनी, धनी म्हणजे मालक, मालक म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे ईश्वर, तो मालक तो ईश्वर, ही माझी वाणी समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. ही त्या पांडुरंग रूपी मालकाला वाणी दिल्यामुळं आता माझा शेवट गोड झाला. आलो निदाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या भरा. विठला 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 असा अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर प्रस्तुत केला. अगदी मोजक्या वेळेमध्ये बरोबर 1 वाजता मी थांबणार आहे. 11 ते 1 चा आपला वेळ आहे. 10-5 मिनिट जरी कमी जास्त झाले असले तरी 1 वाजता आपण बरोबर थांबणार आहोत. ठीक आहे नाही. वातावरण पावसाचं आहे. अगदी 15 दिवसापासून रोजच पाऊस चालू आहे. कधी कधी माणसं त्याची वाट बघतात, कधी पडेल कधी पडेल. मागच्या वर्षी असंच करू लागले, वरच बघू लागले कधी पडणार आहे. यावर्षी काय म्हणाले, कधी बंद होईल. आपल्याला हेही सहन होत नाही आणि तेही सहन होत नाही. पण आता ते त्याचं बिचारं काम करायला बरं, त्याचं कामच आहे, मागची कसर तो भरून काढतो. म्हणून आता त्याच्याकडे कधी बंद पडणार आहे. निसर्ग तो त्याचं काम करतोच आहे, आपण आपलं काम विसरलो. विठ्ठल विठ्ठल पण तरी सुद्धा आता तो थांबलेला. तो थांबलाय का, त्याला माहित आहे काही लोकांना कीर्तनाला जरी नाही येता आलं तरी किमान कशाला त्याच्याकरता का होईना थांबणं गरजेचं आहे. असो, बरीच मंडळी येत आहेत, आणखीन येतही राहतील. कामाचे दिवस आहेत, त्यात पावसाचे दिवस आहेत, तरीसुद्धा गुरुजींवरती असलेलं आपल्या सर्वांचं प्रेम आणि अशाही प्रेमामध्ये या वातावरणामध्ये सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. खऱ्या अर्थाने एका वाक्यात सांगायचं झालं तर पुण्यतिथी कोणाची होत नाही. गंगापूजन झालं तर वर्ष श्राद्ध घालण्याची पंचायत आहे. पैसे नाहीत असं नाही, करोडपती अब्जपती माणसं जगात आहेत, पण तरी सुद्धा ज्या बापाने लक्षावधी रुपयाची संपत्ती गोळा केली आहे, मुलांकरता धन जमवून ठेवलंय, त्याही बापाची मुलं गंगापूजन वर्ष श्राद्ध घालतील का नाही ही पंचायतच आहे. विठला विठला म्हणून पुण्यतिथी त्यांचीच होत असते. कोणाची? पुण्यवानाची पुण्यतिथी होते बरं का. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य अर्जन केले, पुण्य संपादन केले, पुण्यरूपी धन साठवून ठेवलंय, मग त्यांचीच पुण्यतिथी गेल्यानंतर होत असते. आणि मला असं वाटतंय माझ्यापेक्षा इथं बसलेल्या बऱ्याच लोकांमध्ये ज्या लोकांनी गुरुजींचं जीवन अनुभवलेलं आहे, ज्या लोकांनी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ज्या लोकांचं जीवन घडलेलं आहे, सर्वात श्रेष्ठ दान जगाच्या पाठीवर कोणतं असेल? कोणतं असेल? काही लोक म्हणतात द्रव्यदान, काही लोक म्हणतात पैसादान, काही लोक म्हणतात वस्त्रदान, काही म्हणतात अलंकारदान, काही म्हणतात अन्नदान. अन्नदानही श्रेष्ठच आहे. अन्नदानम महदानम श्रेष्ठच आहे. पण जगाच्या पाठीवर सर्वात मोठं श्रेष्ठ दान कोणतं माहिती आहे? कोणतं दान आहे? विद्यादान, ज्ञानदान. अरे अन्नदान केलं, सकाळी भोजन केलं तर सायंकाळी पुन्हा भूक लागते. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवेतु विद्या. सकाळी पंक्तीला जेवलो, सुंदर श्री बालाजीचा बेत होता, जेवण झाल्या झाल्या माणसं म्हणतात काय राठोड साहेबांनी कार्यक्रम केला, काय सुंदर भोजन केलं, काय जेवायला वेगवेगळे पदार्थ होते. पण माफी मागून बोलतो 2 दिवस त्याची चर्चा होईल, 3ऱ्या दिवशी भूक लागली, पुन्हा नवीन पदार्थ समोर आला की मागच्या पदार्थाचा विसर पडतो. पण एखाद्या शिक्षकाकडून, एखाद्या गुरुजीकडून, एखाद्या महात्म्याकडून जर जीवनामध्ये एखाद्या विद्येचं, एखाद्या ज्ञानाचं संपादन जर जीवनामध्ये केलं तर ते ज्ञान, ती विद्या माणूस कुठपर्यंत लक्षात ठेवतो? कुठपर्यंत लक्षात ठेवतो? तो जर खरा विद्यार्थी असेल, तो जर खरा शिष्य असेल तर ती विद्या, ते ज्ञान शेवटच्या टोकापर्यंत, अंतिम श्वासापर्यंत लक्षात ठेवतो. म्हणून सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर त्या दानाचं नाव आहे विद्यादान. नारायण
कोणाला म्हणावं? दाता तोची एक जाणा. तुकाराम महाराज म्हणले तोच खरा जगाच्या पाठीवर दाता आहे, जो नारायणा स्मरवी, भगवान परमात्म्याचं चिंतन करवतो, स्मरण करवतो, खऱ्या अर्थाने तो दाता आहे. आणि अशा विद्येचं दान एखाद्याने आपल्याला धन दिलं तर तो धन चोर नेऊ शकतात. ते धन सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्या धनाचा वाटा कदाचित भाऊ मागू शकतो, पण एक धन असं आहे, शास्त्र सांगतं बरं, जरा हे तुम्हाला ऐकायला जड जाईल पण आता ऐका लक्ष देऊन. न चोरार्यम न च राजहर्यम न भ्रातृभ्राज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. सर्वश्रेष्ठ धन कोणतं आहे? विद्याधन. त्याला न चोरहार्यम, चोर त्याला चोरी करू शकत नाही. न च राजहर्यम, राजा त्याला इन्कम टॅक्स मागू शकत नाही. धन जर गोळा झालंच तर त्याला भीती असते. कशाची? ईडीची? ईडीची नाही हो. कशाची? इन्कम टॅक्स. मराठीत आयकर, इंग्रजीत इन्कम टॅक्स. मराठीत आयकर, इंग्रजीत इन्कम टॅक्स. बरोबर आहे ना? नाही, इंग्रजीत इन्कम टॅक्स. त्याची भीती असते. राजा त्याला कर मागू शकतो. न भ्रातृभ्राज्यम, धन गोळा केलं तर भाऊ त्याच्यात वाटेकरी होऊ शकतो, पण ज्ञानरूपी धन असं आहे त्याचं ओझं होत नाही. भाऊ त्याला वाटा मागू म्हणतो का तुझ्याकडे फार ज्ञान आहे मला अर्ध दे, देता येत नाही. भाऊ त्याला वाटा मागू शकत नाही. राजा त्याला इन्कम टॅक्स लावू शकत नाही, त्याचं ओझं होऊ शकत नाही. चोर त्याला चोरून नेऊ शकत नाही. आणि असं ज्ञानरूपी दान आयुष्यभर ज्या व्यक्तीनं केलं त्या व्यक्तीचं नाव आहे वैकुंठवासी नामदेवरावजी सोमाजी राठोड गुरुजी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य सांगतो, ज्ञानदान करणारी माणसं शरीरानं या जगातून जात असतात. ज्ञानदान करणारी माणसं शरीरानं या जगातून जात असतात, पण कीर्ती रूपानं मात्र ते पाठीमागे उरत असतात. म्हणून तर महाराज म्हणले उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे. तुका म्हणे उत्तमची मुळे, तुका म्हणे का मरणेची सारे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असे ज्ञानदान करणारे व्यक्ती शरीर रूपाने जरी गेले असले तरी कीर्ती रूपाने शिल्लक आहेत. ऐशी चराचरी कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती, जाती ऐशी कीर्ती जाती. उभारी ना ध्वज ती लोकावारी, उभारी ना ध्वज ती लोकावारी, ऐशी चराचरी कीर्ती जाती, कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती, कीर्ती जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती, कीर्ती जाती, चराचरी कीर्ती जाती. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते कीर्ती रूपाने शिल्लक राहत असतात. थोडं लक्ष देऊन ऐका. गुरुजींची उंची किती होती हे मी नाही सांगू शकत, पण कसं असतं कधी कधी अनुमान प्रमाण काढावं लागतं बरं. अनुमान प्रमाण शास्त्रामध्ये बरेच प्रमाण आहेत, त्याच्यामध्ये अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाण म्हणजे काय? यत्र यत्र धूमः तत्र तत्र, हे जरा संस्कृत आहे. यत्र यत्र, जिथं ज्या अर्थी धूर निघालाय त्या अर्थी कुठेतरी आग लागलेली, याला अनुमान प्रमाण म्हणावं. गुरुजींच्या उंचीचं अनुमान प्रमाण एका वाक्यात सांगतोय का? अरे ज्या कुलामध्ये एवढ्या उंचीचे मुलं जन्माला येतात की ज्यांनी
आता ही गादी नाही ते मला सांगायची, पण तरीसुद्धा सांगणं गरजेचं आहे का नाही? खऱ्या अर्थाने ज्यांची दृष्टी किती उंच आहे, ज्यांची वैयक्तिक उंची किती उंच आहे, त्यांच्या मुलाकडे पाहिल्यानंतर गुरुजींची उंची लक्षात येत असते. कारण शास्त्र असं सांगतं, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील जन्माला येतो ही आईची पुण्य आहे, मुलगा चतुर जन्माला येतो ही वडिलांची पुण्य आहे दातव्य वंशपुण्येन. मुलगा दानशूर जन्माला येतो ही वंशाची पुण्य आहे, आणि मुलगा भाग्यवान जन्माला येतो ही स्वतःची पुण्य आहे. विठला 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 आता मला असं वाटतं आमच्या राठोड साहेबांकडे, सूर्यकांत भाऊकडे, रमाकांत भाऊंकडे, या तिघाही भावंडाकडे पाहिल्यानंतर या सगळ्याच गोष्टी एकत्रित येतात. ठीक आहे. दानशूरपणा असेल, सांगायचं नव्हतं पण सांगतो. काल परवा आम्ही जेव्हा दिंडीतून येत होतो, मला वाटतं आमचा मुक्काम वेळापूर माळशिरसला होता. माळशिरसला मुक्काम असताना अध्यक्ष साहेबांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं, महाराज कसं काय चालली आहे दिंडी? म्हणलं मस्त चालू आहे. वारकरी सगळे व्यवस्थित आहेत ना? म्हणलं मस्त आहेत. भजन चांगलं आहे ना? आता भजनाविषयी विचार मला मग विशेष वाटलं, बरं वाटलं की यांनी भजनाकरता विचारलं. भजन चांगलं आहे ना? म्हणलं चांगलं आहे. व्यवस्था चांगली ना? म्हणलं चांगली आहे. बरं एक काम करा म्हणले. म्हणलं काय? आपली दिंडी उद्या पंढरपुरात आली की आपल्या सगळ्या वारकऱ्यांना माझ्याकडून बासुंदीची पंगत घाला म्हणले. कंटाळेपर्यंत बासुंदी खाऊ घाला. आणि लागलीच त्यांनी अमुक अमुक व्यक्तीला सांगितलं, आणि 250, 300, 400, 500 लोकांच्या बासुंदीची व्यवस्था केली. म्हणजे त्यांच्यातला हा दानशूरपणा आहे हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवलं. विठ्ठल ऐका, दातव्य वंश पुण्येन. आता चातुर्य कसं आहे हे मला सांगायची गरज नाही, त्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही ते सगळे पाहत आहात. एक विकासाची दृष्टी असेल, सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची दृष्टी असेल, वसुदैव कुटुंबकम, हे सगळं गाव म्हणजे माझं कुटुंब आहे, ही पाहण्याची दृष्टी असेल, ही त्यांना मिळाली. पण मी असं म्हणेल, ही तुमची पुण्याई नाही. वाईट वाटेल कदाचित तुम्हाला. ही तुमची पुण्याई नाही. ही जी तुमच्याकडे व्यापक दृष्टी आहे, ही जी तुमच्याकडे सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची दृष्टी आहे, ही पुण्य आहे. त्याचं कारण ती गुरुजींचे असलेले आशीर्वाद आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि गुरुजींना मी काही जास्त अनुभवलं नाही, पाहिलंय त्यांना, पण मी माझ्या आईकडून, वडिलांकडून, माझ्या आजोबांकडून ऐकलेलं आहे. कारण या घराण्याचा आणि माझा म्हणजे माझ्या घराण्याचा 3 पिढ्याचा संबंध आहे. बरोबर आहे ना साहेब? कारण गुरुजी आणि माझे आजोबा हे दोघं, यांच्याकडेच आमचे आजोबा असायचे, असा त्या 3 पिढ्याचा संबंध आहे. आणि माझ्या आईला, वडिलांना गुरुजींनी शिकवलेलं आहे. इथं बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं आहे. म्हणजे असं उदात्त व्यक्तिमत्व या 3ही सुपुत्रांकडे पाहिल्यानंतर त्यांचं कर्तृत्व किती श्रेष्ठ होतं हे आपल्याला साहजिकच लक्षात येतं. म्हणून अशा व्यक्तीची या ठिकाणी पुण्यतिथी केली जाते. आणि यांनी हे केलं, जरा बोलतो, या 3ही मुलांनी केलं म्हणजे काही वेगळं केलं नाही बरं का. हे तुमचं काय आहे? कर्तव्यच आहे. हे करणं तुमचं कर्तव्यच आहे. पुत्राचं ते कर्तव्यच आहे. आता माझी कीर्तनं तुम्ही बऱ्याचदा ऐकलीत. स्वतः साहेबांनी, या सगळ्या मंडळींनी, काकींनी, सगळ्याच मंडळींनी बऱ्याचदा पुढे बसून ऐकलेले आहेत. तरीसुद्धा त्यांचा आग्रह होता, नाही म्हणले महाराज यावेळेस घरच्या घरीन देव बरं करी, आपणच करू म्हणले. आपणच कीर्तन करू, तुम्हीच कीर्तन करा आणि आपण करूयात म्हणलं, काही हरकत नाही. याचा अर्थ असा आहे, ऐका, पुत्राचं ते कर्तव्य आहे. पुत्राशी पर्वकाळ, जन्मात जोडी एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. आजच्या तिथीला मुलानं बापाच्या करता जे जे काही केलं ते त्यांना प्राप्त होत असतं. आजची तिथी म्हणजे आज या तिथीला गुरुजी गेले, ही तिथी आमच्या चंद्रकांतजी राठोड साहेबांकरता, सूर्यकांत भाऊ करता, रमाकांत भाऊ करता आजची तिथी लक्षात ठेवायची. कुठपर्यंत लक्षात ठेवायची हो? कुठपर्यंत? जोपर्यंत या शरीरात श्वास आहे. कारण हे शरीर गुरुजींच्या रक्तापासून जन्माला आलेले हे शरीर आहे. म्हणून या 3ही सुपुत्रांनी आपल्या पित्याची तिथी जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे
तोपर्यंत लक्षात ठेवायची आणि त्या तिथीला त्यांच्या निमित्ताने केलेलं नामस्मरण, केलेलं अन्नदान, केलेलं चिंतन हे त्यांना प्राप्त होत असतं. विठ्ठल 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 म्हणून आमचे कबीरदासजी मोठं गोड बोलतात. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटि बनाया, माँ बाप ही तेरे ना खुश है, बेकार ये सारी कमाई है. ये लाख नहीं ये खाक है सब, इस बात को तुम मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. विठ्ठल 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 म्हणून माणसाने जीवनामध्ये सगळ्या गोष्टी विसरलीत तरी चालेल, परंतु या दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. कोणकोणत्या? जीवनातली आई कधी विसरायची नाही आणि जीवनातला बाप कधी विसरायचा नाही. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, जगी ऐसा बाप व्हावा. प्रश्न आहे, जगी ऐसा, ऐसा म्हणजे कैसा? गुरुजींकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश सिद्धी सजावा. मुलांकरता फार मोठी संपत्ती गोळा करण्याची गरज नाही, मुलांकरता फार मोठं धन गोळा करण्याची गरज नाही. कारण फार मोठं धन गोळा केलं आणि मुलगा जर दररोज येताना घेऊन येत असेल काय, तर त्याला किती धन गोळा केलं तरी तो एका कडीनं सुरुवात करतो, आहे का नाही? एका कडीनं. म्हणून कबीरदासजी म्हणले, पूत सपूत तो क्यों धन संचे, पूत कपूत तो क्यों धन संचे. मुलगा वाईट असेल त्याच्याकरता धन गोळा करायची गरज नाही भगवानराव. का? तो जर वाईट मार्गाला गेलेला असेल, तो किती धन गोळा केलं तरी तो एका कडीनं संपवायला सुरुवात करतो. याच्या उलट सांगतो, मुलगा किती चांगला असेल तर त्याच्याकरताही धन गोळा करायची गरज नाही. तो त्याच्या चांगल्या कर्तृत्वाने, तो त्याच्या कर्माने तो धन गोळा करणारच आहे. म्हणून त्या मुलाकरता धनापेक्षा संस्काराची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून गुरुजींनी या तीनही मुलांना, या पूर्ण परिवाराला धन तर त्यांच्या यथाशक्ती त्यांनी गोळा केला असेलच, पण त्याहीपेक्षा त्यांनी संस्कार या तीनही सुपुत्रांना दिले. त्याचा परिणाम सोनपेठ नगरीमध्ये नाही, सोनपेठ परिसरामध्ये सगळीकडे आपण या परिवाराचं वैभव पाहतो आहोत. त्याचं कारण गुरुजींच्या यांच्या पाठीमागं असलेले आशीर्वाद आणि गुरुजींनी दिलेले यांना संस्कार. म्हणून बाप कसा असावा? जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश सिद्धी सजावा. याच्या उलट सांगतो आता, पुत्र कसा असावा? मुलगा कसा असावा हे आपण पाहिलं, पण पुत्र कसा असावा? पुत्र व्हावा ऐसा जाण घालावा लोकाच्या डोक्यात, असा नाही बरं. त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र भावाचा म्हणा, ज्याचा त्रिलोकी झेंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. मुलगा असा असावा ज्यानं आपल्या सत्कर्माने, सत्कार्याने तिन्ही लोकात आपल्या सत्कीर्तीचा, परिवाराच्या सत्कीर्तीचा झेंडा फडकवावा, असा पुत्र व्हावा. आणि जगमाने जगमाने बाबा ऐसा पुत्र देवा जग म्हणे त्याला बाबा.
जगमने त्याला ऐसा पुत्र देई देवा जगमने ऐसा पुत्र देई देवा जग म्हणे त्याला. बाबा असा पुत्र असला पाहिजे म्हणून या पुण्याईने हा उत्सव चालू आहे. पुण्याई किती आहे? हे तीनही सुपुत्र वडिलाच्या निमित्ताने कार्यक्रम तर करतातच, पण त्यामध्ये पुण्याई बघा, छोटंसं परिवारातलं लेकरू पुढं आलं ना, टाळ वाजलं की त्याच्या हातात त्याचे हात टाळी वाजवायला पुढे येतात, याला म्हणायचं पुण्य आहे. कीर्तनात टाळी वाजवायला सुद्धा पुण्याहीच लागते महाराज बरं का. म्हणून ही कुठंतरी पुण्याही आहे, सत्कर्मी आहे, सत्कर्म आहे आणि सर्वांचे तुमच्या पाठीमागं असलेले आशीर्वाद आहेत. असो म्हणून मोठ्या श्रद्धेने ही सगळी मंडळी करतात. आणि ही सगळी आजच्या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, आमचे नामवंत गायक अनंत महाराज शेंडगे मुद्दाम लातूरून या ठिकाणी उपस्थित झाले. हरिभक्तीपरायण राजेभाऊ महाराज कंसे असतील, रामायणाचार्य आमचे वैजनाथ महाराज मुळे, संगीत अलंकार मदन महाराज कदम गुरुजी, आमचे सर्व स्वरताल संगीत विद्यालयातील हे बाल वारकरी, दोन्ही इंद्रचंद्रासारख्या मृदंगाचार्य आमचे सुदर्शन महाराज, कृष्णा महाराज, याच परिवारातील एक सदस्य वारकरी आम्ही ज्यांचा नेहमी उल्लेख करतो, आमचे गणपत महाराज मोठ्या श्रद्धेनं प्रत्येक कीर्तनात असतात. तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप भक्तिमती माता भगिनी, या परिवारावर प्रेम करणारे सर्व, नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी, आमच्या हरिभक्तीपरायण हिके पाटील असतील, गणेश भाऊ, सुंदर साऊंड सिस्टीम, अशा याच्यामध्ये सिस्टीम लावणं फार अवघड असतं, पण शब्द कळायला लागलेत ना तुम्हाला, हे रामेश्वर भाऊला जमतं बरं का. म्हणून म्हणलं रामेश्वर भाऊची सिस्टीम पाहिजे, सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. आपलं कीर्तन 10 मिनिटामध्ये संपणार आहे, काय काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल मला अभंगाकडे यायचं आहे का. पुण्यतिथी पुण्यवानाची होत असते, पुण्यतिथी त्याचीच होत असते ज्याचा शेवट चांगला होतो. शेवट त्याचाच चांगला होत असतो ज्याची सुरुवात चांगली होत असते. शेवट बघा, तुम्ही प्रवास करताना प्रवासाची सुरुवात चांगली झाली ना, शेवट चांगला होतो. नाही तर 8:30ला गाडीने 8:45ला गेलं की गाडी जाते, इकून तिकून दुसऱ्या गाडीत बसायला गेलं की बॅग खाली राहते, हे गाडी जाते परळीला, बॅग राहते सोनपेठला, अशी रपरप होती. त्याचं कारण का? सुरुवात वाईट. सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होत असतो. जीवनाचा शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल तर कर्माची सुरुवात चांगली करा. विठ्ठल विठ्ठल शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय करा. शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय होणं आहे का? आहे का नाही? शेवट गोड होणं म्हणजे अंतसमयी देवाचं नामचिंतन करत करत मृत्यू येणं, याचं नाव आहे शेवट गोड होणं. शेवट गोड होणं म्हणजे आपलं मरण आपल्याला कळणं, याचं नाव आहे शेवट गोड होणं. शेवट गोड होणं म्हणजे मृत्यू समयी आपल्यापासून इतरांना त्रास न होणं, सहजगत्या मरण येणं. सहज मरण म्हणजे कसं? ज्ञानोबराय म्हणले, झाकलिये घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. एखाद्या पातेल्याखाली 2 दिवे लावून ठेवलेले, 2 दिवे, अर्ध्या तासाने पातेलं उघडलं, त्यातला एक दिवा विझला आणि मग विचारू लागला, अहो याच्यातला दिवा विझला, पण तो कधी विझला? कधी विझला हे सांगता येईल? ठीक आहे साहेब, नाही सांगता येणार. 2 दिव्यापैकी झाकलेल्या पातेल्या खालचा एक दिवा कधी विझला हे जसं सांगता येत नाही, तो सहजगत्या विझला जातो. तसं साधूच्या सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या या देहरूपी पातेल्यातला प्राणरूपी दिवा, जीवरूपी दिवा सहजगत्या कसा विझला जातो हे सांगता येत नाही. विठ्ठल 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 पण ते मरण शेवट गोड होणं एवढं सोपं आहे का महाराज? नाही. मरताना किती दुःख होतं, किती दुःख होतं. शास्त्र असं सांगतं, जन्मदुःखम जाया दुःखम, जन्मदुःखम जाया दुःखम, जरा दुःखम पुनः पुनः, अंतकाले महादुःखम, तस्मात जागृही जागृही, अंतकाले महादुःखम. आता जन्माचं तारुण्यातलं दुःख सांगत नाही, डायरेक्ट मृत्यूचं दुःख सांगतो. मरताना किती दुःख होतं ऐका. मरताना एका जागेवर एक विंचू चावल्यावर किती दुःख होतं. एका जागेवर एक विंचू चावला तर अनेक वेदना होतात. एकाच जागेवर हजारो विंचू चावले तर किती वेदना होतात. एका जागेवर हजारो विंचू चावले एवढ्या वेदना होतात. ऐका, मृत्यूसमयी या देहातला प्राण जाताना असंख्य वेदना होतात.
त्या फक्त दोघांनाच कळतात. एक सांगू का, अहो मरणाऱ्या व्यक्तीला जेव्हा यम न्यायला येतो ना तो कळतो. कोणाकोणाला न्यायला आलेला यम दोघाला कळतो बघा, दोघाला. कोणाकोणाला? एक कीर्तनकाराला आणि दुसरा पखवाजाला. आम्हाला नाही बरं. न्यायला आलेला यम दोघाला कळतो, एक मरणाऱ्या व्यक्तीला आणि दुसरा गावातल्या कोणाला? हुशार आहेत पोरं, कुत्र्यांना. बघा तुम्ही. म्हणून जेव्हा यम न्यायला येतो ना, मरणारा माणूस कोणाकडे लक्ष नसतं त्याचं, ते वर पाहतं. त्याचे डोळे कुठं पाहतात? वर. त्याला दिसतो एक भला मोठा रेडा असतो. रेड्यावर यम बसलेला असतो. धिप्पाड त्याचं शरीर असतं. काळा कुट्ट तो यम असतो. त्या यमाच्या हातात एक दंड असतो आणि आकाश मार्गानं रेड्यावर बसून यम यायलेला असतो. ते कोणालाच दिसत नाही. तो फक्त महाराज त्या मरणाऱ्या व्यक्तीला आणि दुसरा त्या गावातल्या कुत्र्याला. म्हणून ते जेव्हा यम येतो, एखाद्या गावात यम येतो ना, तेव्हा कुत्रे ओरडत नाहीत मदन महाराज. मग काय करतात? भुंकत नाहीत, ते इवळतात. जेव्हा कुत्रे इवळायला लागले ना, मग गावातले म्हातारे माणसं पारावर बसल्या बसल्या चर्चा करतात. म्हातारे माणसं पारावर बसल्या बसल्या चर्चा चालू असते. काय मिळाय आज गावात कुत्रे फारच इवळायला लागलेत. मग जास्त कोण थकलंय म्हणले, कोणाचा नंबर लागणार आहे तुला आणि मला सोडून, हे दोन म्हातारे म्हणतात. मग त्यांची चर्चा होते. याचा अर्थ त्या कुत्र्यांना कळतं आणि मरणाऱ्या माणसाला कळतं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हटले, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. मरणाऱ्या माणसाला मग शेवटी कळतं, आता तो न्यायला मला येतोय आणि इथलं कोणी माझ्यासोबत येणार नाही. इथलं कोणी माझ्यासोबत येणार नाही. माझा पुत्र, माझा परिवार, माझी पत्नी, मी कमवलेलं धन, माझी संपत्ती, ते सगळं इथंच राहणार आहे. माझ्यासोबत येणार आहे फक्त आयुष्यभर केलेलं कर हरी भक्ती परलोकी येईल कामा. कर हरी भक्ती परलोकी येईल कामा. हो सोडविल यमापासूनिया सोडविल यमापासूनिया. म्हणून महाराज म्हटले, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासूनिया. तिथल्या यमाच्या त्रासापासून फक्त भगवत भक्ती सोडत असते. म्हणून क्षणाक्षणाला भगवत भक्ती करा. संत महात्म्यांनी सांगितलं, केव्हा मरण येईल सांगता येत नाही. क्षणभंगूर आहे. जाय न कळता कधी माणसाचा शेवट होऊ शकतो. आपल्याला प्रत्येकाला सुरुवात माहित आहे, शेवट माहित आहे का? हा, मी तर नेहमी आता या सगळ्या मंडळीला माझे कीर्तन पाठ झालेत शक्यतो बरं का. सुरुवात माहित आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या खिशात एक कार्ड आहे. त्या कार्डचं नाव आहे आधार कार्ड. त्या आधार कार्डवर एक तारीख आहे. त्या तारखेचं नाव काय? डेट ऑफ बर्थ आहे ना, जन्मतारीख. प्रत्येकाच्या आधार कार्डवर जन्मतारीख आहे. पण एखाद्याचं असं कार्ड आहे का की त्या कार्डवर मरणाची तारीख आहे का? कोणाचं कार्ड? प्रत्येकाच्या खिशात आधार कार्ड आहे, पण त्याच्यावर डेट ऑफ डेथ कोणाच्याच कार्डवर नाही. हे जरी नसलं तरी मरण कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाचं महत्व सांगितलं. काय असतं माहिती आहे? एका वर्षाचं महत्व. शाळेत जाऊन नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. 10वी 12वीचा विद्यार्थी नापास झाला ना, अभ्यास करून तो नापास झाला, त्याला वर्षाचं महत्व विचारा. एका वर्षाचं महत्व विद्यार्थ्याला विचारा. ऐका, एका महिन्याचं महत्व कोणाला विचारा? 1 महिनाभर त्याने रियाज करून जेव्हा संगीताच्या परीक्षेत तो नापास होतो, त्याला महिन्याचं महत्व विचारा. ऐका, त्याच्यानंतर 7 दिवसाचं महत्व राजा परीक्षितीला विचारा. 1 तासाचं महत्व कोणाला विचारा? खटवांग राजाला विचारा. आणि क्षणाक्षणाचं महत्व संत महात्म्याला विचारा.
याच्या पुढे जाऊन सांगूच का? एका एका मताचं महत्व उभा राहिलेल्या मतदाराला विचारा. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत महात्मे सांगतात शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय होणं? अंतसमयी परमात्म्याचं नाम येणं. हे बोलणं सोपं आहे, होणं फार अवघड आहे. शेवटला ना देवाचं नाव येणं सोपं आहे का? त्याला आयुष्यभर देवाचं नामचिंतन करावं लागतं. वार्षिक परीक्षेत पास होण्याकरता वर्षभर अभ्यास करावा लागतो. तेव्हा परीक्षेत बसल्यावर पेपरला लिहिता येतं. मरण हा आयुष्याचा पेपर आहे आणि तो पेपर जर यशस्वीरित्या पार पाडायचा असेल, शेवट गोड करायचा असेल तर करा हरिभक्ती, परलोक येईल कामा. आहे का? कधीच नाव घेणारा कधीच देवाचं नाव घेत नाही, कधी कीर्तनाला जात नाही, कधी आळंदी पंढरीची वारी करीत नाही, कधी साधू संतांचं दर्शन घेत नाही, कधी पंक्तीला वाढायला जात नाही, त्याला कुठं देवाचं नाव येत असतं? नाही येत. नाही. महाराज बापानं भरपूर धन कमवून ठेवलं, अब्जावधी रुपये कमवून ठेवले आणि शेवटी बापाची शेवटची वेळ जवळ आहे. बाप खाटेवर पडला, बापाला बोलता येईना. बाप हातवारे करू लागला, निसते डोळे इकडं तिकडं फिरवायचा आणि हातानं बोलवायचा. पोरांच्या लक्षात आलं बापाला आता काही सुचत नाही, बापाचा अंतिम समय जवळ आलेला आहे. करता येईल तेवढी आपण बापाची सेवा केली पाहिजे. सेवा करू लागले. एके दिवशी बाप 2 शब्द बोलू लागला, वा के वा के, एवढंच बोलू लागला. पोरायला काही कळच ना बाप नेमकं काय म्हणायला, वा के काहीच कळना. शेवटी पोरांच्या लक्षात आलं बापानं आपल्याकरता एवढं धन कमवून ठेवलंय, बापाला नक्की आयुष्यभर यानं देवाचं नाव घेतलं नाही. मरता मरता वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा म्हणायचंय. पोराकरता बापाकरता काहीतरी केलं पाहिजे. पोरांनी चांगल्या परभणीच्या डॉक्टरला फोन केला. डॉक्टर हजर झाले. डॉक्टर साहेब काही करा, 1,50,000 गेले तर जाऊ द्या, पण शेवटी का होईना आमच्या बापाला देवाचं नाव घ्यायचंय. एखादं चांगलं इंजेक्शन द्या आणि 5 मिनिट वासुदेवा केशवा म्हणता येईल असं काहीतरी करा. बळी भाऊ डॉक्टरनं इंजेक्शन दिलं 87,000चं. इंजेक्शन दिल्याबरोबर पोरांना वाटलं आता नक्की म्हातारं म्हणताय वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा. पोरं म्हणू लागले म्हणा बाबा वासुदेवा केशवा. म्हातारं महाराज यांना आयुष्यभर कोंबडीचे ते तसं ते वासुदेवा केशवा म्हणत असते. ते म्हणू लागलं कशाचा वास्यान कशाचा केशार, ते वासरू केरसुनी खायले त्याला हाना अगोदर. विठ्ठल विठ्ठल केरसुनी कळते ना तुम्हाला? या माता माऊल्या शिव्या देतात ती केरसुनी नाही बरं. केरसुनी म्हणजे लक्ष्मी फळा, त्याला सुद्धा वासरू केरसून. ज्याची संसारावर एवढी आसक्ती जडलेली आहे त्याच्या मुखात देवाचं नाव येत असतं का? शेवट गोड होणं म्हणजे अंतकाली ज्याच्या नामाने मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तुकाराम महाराज म्हणले तो माझा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला 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 शेवट तो शेवट तो भला 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 शेवट तो माझा बाहू गोड झाला माझा बाहू गोड झाला माझा बाहू गोड झाला. आलो निराच्या माहेरा 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 शेवट गोड झाला म्हणतात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय होणं? अगदी 5 मिनिटामध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका. रामायणामधला प्रसंग आहे. जेव्हा भगवान रामचंद्र परमात्मा वनाच्या दिशेने जात होते
आणि दंडकारण्यामध्ये पुढे चालताना त्या रावणाने मारीच्याचं सहकार्य घेतलं, एका संन्याशाचा वेश धारण केला, सीतेचं अपहरण केलं आणि त्या सीतेच्या शोधामध्ये रामचंद्र परमात्मा आणि लक्ष्मणजी शोध घेऊ लागले. सीते 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 विविध विलाप करती वैदेही, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. सीतेला पाहत पाहत रामचंद्र परमात्मा जात होते. ऐका, लक्ष्मण भाभी भाभी म्हणत होते, पण रावण ज्यावेळेस आकाश मार्गानं सीतेला घेऊन जात होता त्यावेळेस रावणाला प्रतिकार करणारी पहिली व्यक्ती रामायणामध्ये आहे. त्या व्यक्तीचं नाव काय माहित आहे? तो माणूस नाही, तो मनुष्य नाही, तो पक्षी आहे. त्या पक्षाचं नाव काय? काल परवा अयोध्येमध्ये आला होता जटायू, पक्षीराज जटायू आले होते असं म्हणतात, ते व्हिडिओ आले होते. ऐका, एका अबला स्त्रीवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि तो माझ्या डोळ्यासमोर होतोय. हे मी नाही पाहू शकत. एकतर मी त्याला प्रतिकार केला पाहिजे, नाहीतर मी माझं प्राणत्याग केला पाहिजे, असा विचार मनात आला एका पक्षाच्या. आणि त्या पक्षानं स्त्रीवरती होणारा अन्याय थांबवला बरं का. आज उघड्या डोळ्यानं आपण काही मनुष्य जातीत जन्माला आले माणसं स्त्रीवर अन्याय अत्याचार होतात. 2-4 वर्षापूर्वी हैदराबादला एक घटना घडली. कोणती घटना घडली? एक माझी तरुण बहीण, मला वाटतंय ती डॉक्टर होती, अनेकांना आरोग्य प्रदान करणारी होती, पण काही नराधमांनी साहेब तिच्यावर अन्याय अत्याचार केला. आणि एवढ्यावर थांबले नाही. घडलेली घटना ही दंतकथा नाही सांगायलो मी. शेवटी अन्याय अत्याचार करून तिला एका पेट्रोल पंपावर नेलं आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. ही घडलेली घटना आहे. याच्या पाठीमागे आत्ता ताजी एक घटना घडली. आमच्या श्रद्धेचे 36 तुकडे केले आणि तिला एका फ्रीजमध्ये ठेवलं. घडलेलं नाही, तुम्ही पाहिलं असेल, पेपरवर न्यूजला पाहिलं असेल. अशा उघड्या डोळ्यांनी स्त्रीवर अन्याय होताना पाहणारी लोक आजही आहेत. पण त्रेतायुगामध्ये माझ्या जगदंबा जानकी आई साहेबांवरती होणारा अन्याय एका पक्षानं पाहिला आणि रावणाला तिथं अडवलं. रावणाबरोबर घणाघाती युद्ध केलं. रावणाने कपट केलं. सांग तुझं मरण कशात आहे? तुला तुझ्या मालकाची शपथ आहे. नाईलाज झाला. जटायूनं सांगितलं माझं मरण माझ्या पंखात आहे. रावणाने जटायूचे पंख छेदले. जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडला. रावण आकाश मार्गाने सीतेला घेऊन गेला, पण जटायू पडल्या पडल्या राम 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 म्हणू लागला. राम आणि लखनजी सीतेचा शोध घेत घेत जात असताना राम राम आवाज येतोय. जवळ जाऊन पाहिलं तर एक पक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. रामप्रभूंनी अलगद जटायूला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं, विचारलं कोणी केली तुझी अवस्था? सर्व प्रकार सांगितला. रामप्रभू म्हणले जटायू धन्य आहेस तू. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. 2 हात 2 पाय 2 डोळे नाक हे सगळं मिळालं म्हणजे माणूस होत नाही. या मानवी शरीराने हे शरीर कोणाकरता तरी कधीतरी कामाला आलं, खऱ्या अर्थाने त्याला माणूस म्हणता येतं. स्वार्थानं तर सगळेच जगतात, परार्थाने जगायला शिका. कधीतरी परार्थ पहा, परार्थामध्ये काही वेगळा आनंद असतो. रामप्रभू म्हणले धन्य आहे जटायू तू, धन्य आहे जटायू, तू सीतेकरता कामाला आलास. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग म्हटले काय मागायचं ते. जटायूनं सांगितलं काहीच नाही देवा, एकच इच्छा आहे. आता मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो, 5 मिनिटात आता माझं मरण जवळ आलेलं आहे, मरणार आहे मी. फक्त एकच इच्छा आहे, अशी तुमची मांडी माझ्या उशाला असावी, तुमच्या मांडीवरती माझं डोकं असावं आणि तुमच्याकडे पाहत 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 मी मरावं. पुन्हा विचारलं रामप्रभूंनी, असं झाल्यावर काय होईल? जटायूने उत्तर दिलं, मी तुमच्याकडे पाहत पाहत जर मेलो तर माझा शेवट गोड होईल. यालाच म्हणतात शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु गोड विठोबा रखुमार, विठोबा रखुमार,
दिसणं आणि त्याचं नामस्मरण मुखाला येत येत मरण याचं नाव आहे शेवट तो वैकुंठ परवडी वैकुंठ परवडी दयानरा वैकुंठ परवडी वैकुंठ परवडी दयानरा आरतीची वेळी राम नाम जोडी राम नाम जोडी राम नाम जोडी वैकुंठ परवडी दयानरा वैकुंठ परवडी दयानरा वैकुंठ परवडी दयानरा वैकुंठ परवडी अंतीची वेळी राम राम जोडी वैकुंठ परवडी तयानरा अंत समयाला मुखात नाम येणं आणि त्याच्याकडे पाहत पाहत मरणं याचं नाव आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. राम प्रभूच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून जटायू मेला. परिणाम गीत देहात जी धरी हरी रूपा गीत देहात जी धरी हरी रूपा क्षण बहु पटपीत अनुपा गीत देहात जी धरी हरी रूपा भूषण बहुपट पीत अनुपा मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदर्शन राम सिया राम सिया याला म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ऐका महाभारतातला प्रसंग आहे. महाभारती युद्ध झालं आणि युद्धानंतर 57 दिवस महाभारतातले एक महात्मे बाणाच्या टोकावर पडले. सगळ्या अंगातून रक्त वाहत होतं. शरीरात रक्ताचा थेंब शिल्लक राहिला नव्हता. उशात बाण, डोक्यात बाण, पायात बाण, पोटात बाण, पाठीत बाण आणि बाणाच्या शियेवर पडलेला महात्मा. त्या महात्म्याचं नाव काय सांगता येईल? त्या महात्म्याचं नाव आहे भीष्माचार्य. मरण हातात होतं. मी आता मरणार नाही कारण दक्षिणायन चालू आहे. मी उत्तरायण लागल्यानंतर मरणार आहे. आता उत्तरायण हे चातुर्मास संपला की उत्तरायण लागतं बरं का. आणि त्या उत्तरायणामध्ये स्वर्गाचे द्वार उघडे असतात. त्यांनी सांगितलं मी मरेल तर उत्तरायणामध्ये. पण येता येता त्यांनी एका पेपरवर सहीन शिक्का घेतला होता. कोणाचा? जगाच्या मालकाचा. ओ देवा, मी आयुष्यभर तुमचं नाव घेतलंय, भक्ती केली आहे, मग माझं एक काम करावं लागेल तुम्हाला. म्हणले कोणतं काम? मी ज्यावेळेस मरेल ना, मरताना तुम्ही माझ्या समोर आलं पाहिजे, समोर उभं राहिलं पाहिजे. मी तुमच्याकडे पाहत पाहत तुमचं दर्शन घेत घेत तुमचं चिंतन करत करत मला मरण आलं पाहिजे. अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना राधे को साथ लाना नहीं शाम भूल जाना जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बनसीवट हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. देवा, आयुष्यभर मी तुमचं भजन केलंय, तुमचं चिंतन केलंय. द्यायचंच असेल तर मला एक द्या, माझ्याकरता एक करा. काय करा? मरताना तुम्ही माझ्या समोर असलं पाहिजे.
महाभारती युद्ध झालं आणि भगवान परमात्मा हस्तिनापूरहून द्वारकेकडे जाऊ लागले. पण जाता जाता देवाच्या लक्षात आलं मला माझ्या भक्ताला भेटायचं आहे. धर्माला, अर्जुनाला, द्रौपदीला, पांडवांना सोबत घेतलं. चला म्हणले मी तर जाणार आहे पण तुम्हाला जाता जाता एका भगवत भक्ताकडे घेऊन जातो. हाताला धरलं. भीष्माचार्य जिथं त्या रणांगणावरती कुरुक्षेत्रावरती बाणाच्या टोकावर पडलेले होते तिथं गेले. भले मोठे केस जमिनीकडे पडलेले आहेत, अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत, पण प्राण मात्र गेला नाही, श्वास चालूच आहे. भगवान परमात्मा जाऊन उभा राहिले. देवाकडे पाहिल्याबरोबर मान हलवता येत नव्हती, कारण मानेत बाण आहे, डोक्यात बाण आहे. फक्त डोळ्यांच्या इशाऱ्याने नमस्कार केला. देवाला लाजल्यासारखं झालं. देवाने सांगितलं दादा दादा बस करा, नमस्कार करू नका. आता मात्र देव म्हणू लागले दादा. त्यांना दादा म्हणायचे सर्व भीष्माचार्यांना. महाभारतात बघा तुम्ही सगळे दादाजी म्हणायचे, पितामह म्हणायचे. पितामह मी आलोय, तुमची इच्छा होती आलायत ना, पण माझी एक इच्छा आहे म्हणले, जाता जाता या पांडवांना उपदेश करा. मग त्यांनी उपदेश केला. शेवटी भीष्माचार्य म्हणतात देवा एकच विनंती आहे, आता असेच समोर उभे राहा आणि तुमच्याकडे पाहत पाहत मी आता मरणार आहे. देव समोर उभे राहिले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आणि भीष्माचार्यांकडे पाहत 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 भीष्माचार्यांनी देवाकडे पाहत पाहत आपला देह ठेवला. याला म्हणतात शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. काय परिणाम झाला? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. त्याचा परिणाम परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. शेवट गोड होणं म्हणजे मृत्यू चांगला होणं. मरण चांगलं येणं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. देवाचं नाव घेत घेत मरण येणं, याचा अर्थ आहे शेवट गोड होणं. 1 मिनिट घेतून कीर्तन थांबवतो. रामायणामधला प्रसंग आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही रामायणामध्ये महाभारतामध्ये जाता, पुन्हा रामायणामधला 1-2 मिनिटात प्रसंग सांगतोय का. जगाचा आराध्य भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा, भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांची आज्ञा पूर्ण करण्याकरता, आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याकरता वनात जायचं ठरवलं. रामचंद्र परमात्मा, सीताई साहेब आणि लखनजी वनाच्या दिशेने निघाले. वनात गेले 6 दिवस झाले, पण माझा मुलगा कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही काम, कसा मला टाकून गेला राम. अशी तळमळ अवस्था झाली दशरथ महाराजांची. ऐका, बापाची अवस्था मुलाकरता किती तिळतिळ तुटते, याच्यातून हे शिकायला मिळतं बरं का. हे का करायचं गंगा पूजन कीर्तन? आता या लोकांना काही व्याप नाही का? एवढा व्याप असताना सुद्धा ही सगळी मंडळी आपल्या वडिलाकरता या कार्यक्रमाचं आयोजन करतात का? मुलाने बापाकरता का करायचं? बाप मुलाकरता काहीतरी करतो म्हणून. काय करतो बाप मुलाकरता? एकच वाक्य सांगतो, अहो बाप जे जे करतो ते कोणाकरता करतो? बाप जे जे करतो ते कोणाकरता करतो? सगळं गुरुजींनी आयुष्यभर जे जे केलं ते कोणाकरता केलं? या 3ही मुलांनी संपन्न व्हावं, संस्कार संपन्न व्हावं, सुशिक्षित व्हावं आणि समाजाचं काहीतरी चांगलं करावं, याच्याकरता त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. हेच नाही, मी म्हणतो एखादा बाप गरीब असू द्या, एखादा बाप श्रीमंत असू द्या, एखादा बाप अडाणी असू द्या, एखादा बाप सुशिक्षित असू द्या, एखादा बाप कसाही असू द्या, पण तो बाप जे जे काही करतो तो कोणाकरता करतो? बापा करी दोडी लेकराचे ओढी, आपुली कुर्बानी वाळवणे, आपुली कुर्बानी वाळवणे. बापा करी दोडी लेकराचे ओढी, आपुली कुर्बानी वाळवणे, आपुली कुर्बानी वाळवणे. बाप जे जे काही करतो तो
मुला करताच करतो. म्हणून असं म्हणतात, आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं पावित्र्य आहे. आई घराचा पाया आहे, बाप घराचा कळस आहे. आई स्वर्गापेक्षा पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे, पण स्वर्गापेक्षा उंच बाप आहे. स्वर्गाची उंची कदाचित मोजता येईल, पण बापाच्या अंतकरणाची उंची कधीच मोजता येत नाही. बापाचं अंतकरणच कळत नाही, त्यालाच तर बाप म्हणतात. आई कदाचित तुमच्या आमच्या करता रडते, आईचे अश्रू दिसतात. स्वयंपाक आई करते, आईनं तयार केलेला स्वयंपाक सगळ्यांना दिसतो, पण त्या धान्याकरता राबणारा बाप मात्र आपल्याला दिसत नाही. त्या बापाचे काबाड कष्ट आपण पाहिले पाहिजेत. म्हणून बाप सर्व करतो, मुलाकरताच करतो. वेळ प्रसंगी बाप सर्व तर करतोच, पण वेळच जर अशी आली तर पोरा करता मुला करता बाप आपला प्राण सुद्धा त्यागतो. हे रामायणातून आपल्याला शिकायला मिळतं. राम प्रभू वनाला जाऊन 6 दिवस झाले, माझा राम कसा येत नाही म्हणून दशरथ महाराजांचा जीव तिळतिळ तुटत होता. 6व्या दिवशी मात्र राम प्रभू आले नाहीत. या वियोगामध्ये दशरथ महाराजांनी 6 वेळा राम राम कही राम कही, राम राम कही राम, तनुपरी हरी रघुवर विरह, राहू गयो सुरधाम. 6 वेळा राम 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 म्हटले. आणि राम प्रभू करता दशरथ महाराजांनी एका बापाने आपल्या पोराच्या वियोगामध्ये आपली प्राणज्योत मालवली. ऐका, याला म्हणतात बाप. याच्यातून हेही शिकायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट, राम प्रभू देवाचं नाव घेत घेत दशरथ महाराजांनी आपला प्राण त्यागला, म्हणजे त्यांचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निदाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझी वाणी कोणतीच झाली, आता मला माझ्याबद्दल काही बोलता येत नाही. एक वाक्य सांगतो, बाप आहे तोपर्यंत आपण बापाकरता भरपूर बोलतो बरं का, पण गेल्यावर बापाकरता काहीच बोलता येत नाही. काय असतं, कुठलीही व्यक्ती कुठली आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही, आणि गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळाल्याशिवाय राहत नाही. एक वाक्य पुन्हा या 3ही मुलांना मी विचारेल. तुम्ही मुलगा म्हणून तुम्हाला लाखो रुपये कमवता येतील, तुम्हाला अनेक माणसं कमवता येतील, याहीपेक्षा एखादं मोठं पद तुम्हाला कमवता येईल, पण त्या पदानंतर त्या पदाचा जो आनंद आहे, त्या पदाचा आनंद पाहण्याकरता गुरुजी मात्र या जगात नसतील. म्हणून माणसं कधी कधी म्हणतात, अहो काय सांगावं, जगात मी फार श्रीमंत आहे, माझ्याकडे 4 मजली बिल्डिंग आहे, फिरण्याकरता फार मोठी गाडी आहे, माझ्या मागे 4 माणसं असतात, पुढे 4 माणसं असतात, पण माझा हा सगळा थाटमाट पाहण्याकरता आज माझा बाप पाहिजे होता, असं कधी कधी माणसाला वाटतं. म्हणून आहे तोपर्यंत व्यक्तीची किंमत कळत नाही, गेल्यानंतर त्याची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. परंतु गुरुजींचे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीमागे निश्चित राहतील, हे मात्र या कर्तृत्वातून आपण या ठिकाणी सर्व सिद्ध केलेलं आहे. म्हणून तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निदाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, ब्रह्मभूत गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी महाराज, पंढरीश पांडुरंग परमात्मा वैकुंठवासी नामदेवरावजी सोमाजी राठोड गुरुजी. काय असतं, अशाही वातावरणात कार्यक्रम सक्सेस व्हायला 2 गोष्टी लागतात बरं का. कोणत्या कोणत्या नाही तर अशा वातावरणात कार्यक्रम सक्सेस होत नाही बरं का. एवढं प्रतिकूल वातावरण, एवढा पाऊस येतोय, आणि याच्यापेक्षा एक सांगू का, या मंडपात आपण मोठाले कीर्तन केले, पण मला नाही वाटत ते कीर्तन कळाले. हे पहिलं कीर्तन आहे की त्याचे शब्द तुम्हाला कळाले, कारण 2 कार्यक्रम केले ना आपण इथं, मोठमोठे कीर्तन केले, लाखो रुपये खर्च केले, पण त्यावेळेस ते कळालंच नाही का. पण आता हे बोलणं कळालं, हे कीर्तन, हे पहिलंच कीर्तन आहे ते इथं कळालं. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रतिकूल वातावरणात आजचा कार्यक्रम सक्सेस झाला, त्याला 2 गोष्टी कारण आहेत. तुम्ही म्हणाल कोणत्या, ऐका. एक तर त्या कार्यक्रम करणाराची श्रद्धा लागते. पहिली गोष्ट, जो व्यक्ती कार्यक्रम करतो ना त्या कार्यक्रमाविषयी त्याची श्रद्धा लागते. याचा अर्थ तुमची तिघांची काय आहे, फार मोठी आपल्या वडिलांविषयीची श्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे ना त्या व्यक्तीचं पुण्य लागतं.
ज्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे त्या व्यक्तीचं पुण्य लागतं. इथं या सर्वच गोष्टी एकत्रित आल्या. ही सगळी मंडळी अशा प्रतिकूल वातावरणात इथं गुणीजन मंडळी उपस्थित झाले. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या परिवारावर